नमस्कार. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते. आज आपण आपल्या आरोग्याविषयी बोलणार आहे. सर्वात मेन काय असतं, आपलं शरीर खूप चांगलं आहे, सुदृढ आहे, तर आपण बाकी गोष्टी करणार ना. शरीर चांगलं असेल तर आपण काम चांगलं करणार, आपला दिमाग चांगलं काम करेल. मग आपण काम चांगलं करणार तर आपल्याकडे लक्ष्मी येणार, लक्ष्मी आली तर घरामध्ये हॅपीनेस राहणार है ना. ही अशा प्रकारे आपल्या जीवनाची साखळी असतं. कारण आपल्याला लहानपणी शिकवलेलं असतं ना की अन्न असतं, आपलं शरीर असतं, मग नंतर आपल्या गरजा मूलभूत अशा प्रकारे आपण शिकलेलं आहे. तशाच प्रकारे अध्यात्मामध्ये पण आपल्या आरोग्याविषयी बोलल्या गेलेलं आहे. कारण जेव्हा ज्योतिषी तयार केली गेली होती आणि ज्योतिषीमध्ये जेव्हा तुमची कुंडली मांडल्या जाते तर कुंडलीमध्ये आरोग्य सुद्धा तुमचं सांगितलं जातं. खूप जण असतात, मी खूप जणांची जेव्हा कुंडली बघते या कोणाकडे वास्तू करायला जाते तर आरोग्याविषयी प्रश्न असतात. लगातार त्यांच्या घरामध्ये मेडिसिन्स असतात, घरामध्ये कोणी ना कोणी लगातार बिमार असतं. या असं म्हणा, काही बिमारीचा इलाजच निघत नाही, रिपोर्ट नील आहे पण काही ना काही चालू आहे. मग अशा वेळेस आपण काय करायचं? अशा वेळेस आपल्या घरामध्ये दुर्गा सप्तशती पाठ खूप चांगला काम करतो. हा पाठ निगेटिव्हिटी दूर करतो, सकारात्मकता आणतो, आपल्या बॉडीमध्ये एक व्हायब्रेशन आणतो. आपण म्हणतो ना, मी जे करत आहे, ज्या ईश्वराची साधना करत आहे, ज्या ईश्वराविषयी माझ्या मनामध्ये त्या फिलिंग्स आहे, तशाच प्रकारे व्हायब्रेशन आपल्या बॉडीमध्ये येते. एक्झाम्पल, तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहे सकाळपासून, अचानक कोणीतरी तुमचा फ्रेंड आहे या तुमची मैत्रीण आहे, ती 5 मिनिटं आली, रडली आणि तिने तिची निगेटिव्हिटी तुमच्यासमोर मांडली, तुम्ही पण लो फील करणार. तशाच प्रकारे अध्यात्म असते, जेव्हा तुम्ही करता ते ती पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये येते आणि निगेटिव्हिटी कट करतं. म्हणून दुर्गा सप्तशती पाठ तुमच्या घरामध्ये असलाच पाहिजे. जर तुमच्या घरात बिमारी आहे या स्वतः तुम्ही बिमार राहता या वाटतं की घरामध्ये सकारात्मकता असावी, रोज दुर्गा सप्तशती पाठामधला एक अध्याय वाचायचा लगातार. खूप जण म्हणतात की पूर्ण एक पाठ करू का, 7 दिवसामध्ये खतम करू का? नाही, रोज एक 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 अध्याय वाचा. 12ही महिने तुमच्यामुळे एक अध्याय वाचला गेला पाहिजे. तुमचं टार्गेट असलं पाहिजे की एक एक अध्याय कंप्लीट किती दिवसात करायचं आहे आपल्याला. जसं पूर्ण दुर्गा सप्तशती, त्याच्यामध्ये कुंजिका स्तोत्र आहे, ते खूप प्रभावशाली आहे, चमत्कारी आहे. मी स्वतः त्याचा अनुभव घेतला आहे. पण बघा, कुंजिका स्तोत्रमध्ये असं दिलेलं आहे की तुमच्यामध्ये दुर्गा मातेसारखी एक व्हायब्रेशन येते. राग थोडासा येईल तुम्हाला, तुम्हाला चिडचिड होईल, पण त्याचे काही दिवसात तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्टसुद्धा दिसतील. जर लगातार तुमच्या घरामध्ये बिमारी आहे, तुम्ही स्वतः नकारात्मकतेमध्ये आहे, यात असं वाटतं की काहीच म्हणजे माझा माइंडमध्ये सकारात्मकता येत नाही, नेहमी माझ्या बॉडीला काही ना काही इजा होत राहतात, तर दुर्गा सप्तशती पाठाचा जो पाठ आहे त्याचे अध्याय म्हणणं सुरू करा. काही दिवसात रिझल्ट दिसतील. पण आपल्याला रिझल्ट आल्यावरही नंतरही सुरू ठेवायचं आहे. शरीर कसं असलं पाहिजे? एकदम सुरक्षित असलं पाहिजे. शरीर चांगलं आहे तर सगळं काही चांगलं आहे. धन्यवाद.